15 किलो वालीक असे वडी करू. नमस्कार मंडळींनो, आज आपला व्लॉग आपल्या मैत्रिणीच्या घराकडनं सुरू होता. कारण आज आम्ही नाही ऑर्डर घेतली या खोबऱ्याच्या वडीची, त्यामुळे त्या काम करू आज इले असे मी या. चला मस्तपैकी वडीची तयारी करूया. काय ते कसं करतात आता दाखवताला माका तर काय माहित नाही त्याच्यातला काय वादळू अमृताचा ह्या मांजराचा सेम अमृतासारख्या दिसतं, बघू शकताय. तोपर्यंत मी ह्याना खोबरा किसून घेतोय. ब्लॅक काय खोबरा किसान बाबा धमक झाला, त्यामुळे आपला माणूस बसलाला जोरदार खोबरा किसता. इकडे बटाटी उघडत ठेवलेली आहे कट करून, ती आतमध्ये घालायची आहे. काय ते पडू बघ कसलं एका धपक्यात तिचं वाट लावून टाकते. म्हणजे बघ हा कसं पडू मी पडू. खायच्या ह्याच्यात मेले फोडतलंय आणि फोडले तर नाही हो. आणि मला का नको गेले. अशा प्रकारे आपला खोबरा किसून झाला. आता आम्हाला मापात घालता 1 वाटी 2 वाटी आहे आणि 3 वाटी आहे. आणि आता ही 4थी वाटी 4 वाटी आहे भर आम्ही खोबरा असा रेडी केलेला असा किसून. आणि आता साखर बघा हा कशी घालता, मजाक की गोष्ट नाही आहे, हम सिरियसली करले. हां 1 वाटी किती घालू. 1 वाटी 2 वाटी थांबे होते त्यासाठी जमला मेले म्हणजे. हां 3 वाटी आहे. 4 वाटी खोबरा घेतल्यात ना मंडळींनो, तर 3 वाटी साखर घेऊ या लक्षात ठेवा. ही अमृताची रेसिपी आहे. आता ही ना जराशी वेलची मी सोलून देतोय, नाहीतर म्हणताला ह्या काय येऊन याचा उपयोग नाही याचा. तसं मी आईचा खोबरा किसलं खोबरा आहे म्हणले वेलची आहे. हां आणि आता हे उकडलेले बटाटे काय करूया. थंयसर बाजूक नाटक चालू असा, तुम्ही माझी इग्नोर मारा, आवाज दिलो तर. आमचं नाटक बघा. हा म्हणजे बटाट्याची जी बॉडी आहे पूर्ण बाहेरची ती सगळी स्किन, हा स्किन आधी स्किन म्हणतात त्याला, स्किन म्हणतात, ती काढून टाकूची असतं. आणि मला पहिलीच छाला काढूची ना वडाने. अगो मेले ती गप गोल लक्षात नाही म्हणायचा यो मेल डायला अगो मेले म्हणा आणता माका विसरला सांगणार नाही. मंडळींनो वेलची शोधते का मग किती कष्ट करते मी. आणि आम्हाला सोलता दोन्ही आधी म्हणजे बघा. आम्हालाशी मम्मी होती मग येवायचा आवाज येतलो होते. ह्याच्या नराट्यात कोण घुसलं तोच खाणार आहे मला. ती मारू नको शायर. हां मी जितात. आणि आता असं पोटॅटो मंडळींनो मॅश करून घेऊ होतो, पण आमच्याकडे काय तर मॅशर नाही म्हणून काय लागेल, पण असं मॅश करून घ्या. मंडळींनो आम्ही वेलचीची साला पण बेस्ट खाल्लेली नव्हती, आम्ही चायच्या पावडरीत टाकतो तुम्ही बघू शकता. आणि आता ह्याची कडकडीत अशी उद्या सकाळी अमृता चाय करून पिताला माझ्या नावानं आठवण घातली. बटाटे हां बटाटे आतमध्ये घालायचा. ही एवढी प्रोसिजर लक्षात ठेवा मंडळींनो. आमचं शेफ ना भारी तुमका माहीत नाही असं गपचूप तुमका म्हणून सांगतो का. हां आता हा मेन प्रोसिजर मंडळींनो दूध पण व्हायला का. हां अशी दुधाची पिशी धरायची आणि कळायची अशी आमऱ्यासारखी कापायची. बघा हा 4 वाटी खोबरा 3 वाटी साखर आणि ह्या दूध. थांबा मी होते तेव्हा इतके कष्ट हो तू हॅलो करतो थांब मेले. एकच वाटी तू 3 वाटी मिळालं वाट बघते आता जे घालते म्हणा वावताला जा. आणि आता असं गॅस अंगावर वडायचो. आता याच्या पुढची प्रोसिजर सुरू.
मी करू आता ते धर मोठ्या अगं मी कधी शिकतलं हो ह्या ढवळू मला घरात ढवळ नाही सगळा ढवळते मी सगळ्या घरातल्या ढवळत तर माहीत आहे मग तुका चला ह्या सगळा आता वडी सुकापर्यंत सगळा होई. हां दूध टाकलं अजून दूध टाकू ना मग मॅड झाली ती. हाँ म्हणजे जैसे ये 5 गोष्टी मेरे पे मैं ध्यान मत दो ये हमारा शेफ है ना अशी ढवळीत रवा होई नाही तर खाली लागली तर तुझं कलर बदलतो. हां त्यामुळे ढवळीत रवा ताप 15 किलो वाली असे वडी करू कमी मला 2.25 किलोचं लॉट आणि 15 किलो होईल. 15 किलो नाही हो. म्हणजे आमच्या भाषेत 15 किलो 2.5 किलो होता काय म्हणजे माझ्याकडे 15 किलोचा सारख्या 2.5 किलो हां खूप झाली बकवास म्हणाला आता ढवळूक दिले ना आपल्याकडे चला हे काय पाणी येऊ लागलं अमृता ह्या दुसरा काम करता बघू शकता म्हणजे वेलची बारीक करूचा काम झाली साखर हां तर अगो ती मिक्सर लावची ना मिक्सरमध्ये इतकं शिकवलं साखर टाक मग एकदा करून ठेव वही तितकी घेऊया बाकीची ह्या करूया आम्ही काय नाही हो पतपतीत गोष्टींवरनं पण हसत असतो त्यामुळे गो काय केलं या बघा अडाणी माणूस त्याला वेलची ढकलून दिलं काय मी शोधतो गुळावर आहे आमरे लाटणी शोधतो मंडळींनो आमरेला आपल्याक ना कोणाचा अंडा था कोंबड्याचं येतलू सा कोंबड्यांचा नाही या कोंबड्याचं इतक्या भारी आपल्यासाठी आपण अंडा स्पेशल खातो म्हणून इतके लहान खरंच मेल्या इतक्या लहान अंडा तर मंडळींनो अशा प्रकारे हे ह्या घट्ट जायचं रसा मिक्स करीत राहावा मिक्स ढवळीत रवा हा त्या ढवळीत राहावा त्यात त्याला मिक्सच म्हणते हे बघा एवढा असा घट्ट ह्याच्यापेक्षा पण त्या घट्ट करताला वाटता माहित नाही माका हा पुरे मामरे का या आणखी गोड जावा अरे देवा म्हणजे ही गॅस सपोची काम मंडळीनो ऑर्डर गेले आता त्याला इथे नाहीतर काय एक तर मला सिलेंडर माग झालो आणि आम्ही ऑर्डर घेतली पैसे कितके मिळतले ते काय माहीत नाही पण पैसे मिळाकच झाले मंडळींनी कारण आमराची मेहनत तुम्ही जबरदस्त बघू शकतात तर मंडळींनो तुम्ही बघू शकतात आम्ही नारला घातत असा खोबरा परत केलेला असा घट्ट करून बघा अशा प्रकारे हां आता चल पटापट मी जवळते आता ते लावून घे पुरी झाला पाणी वायच ह्या बाजू करून घेतोय ह्या वाटी बाजू मी मला होय पासून वडी करी काय म्हणतं आता अशा प्रकारे ह्या सबन घालून घ्यायचा प्लॅस्टिक सुरी हातीकडे ठेवते हा कुंबडी आग लागत थोडी बघा मी हो तू झाप गुवाहाटी प्लेस काहीतरी घाल मग गरम लागताला घाल हा बघा हा हा वतल्यान मरतोय काय गो फळफळ त्याला बघा हा असा करून घेऊ मी हात लाव मेले गरम लागतं का तुका मी पण करते लाटणे असं करून घेऊया मरता बघ अशी बघ तरी एकतर गरम लागतं आणि आणखी पातळ गो चपाती करून टाक तिची पुढे घे थांब पुढे घे हां उघड पटकन दार जातली एका साईडीने नाही बरोबर करते बदली का मरू बरोबर बघा असा करू वया पातळ लाटून घ्या वया गरम हा ना हाती वाफ येतात आणि असं गरम भाजल्यावर येतात नाही गुलासाला परफेक्ट काय विषय नाही मी तुका माहीत ना उगाच असं असते ओके डन आता वायस ह्या सुकाक ठेवूया ना नको कापून टाकू जमता
फळफळता काय गोदा कोंबडे ओळखीचा बघ तरी आमरण माझ्या इथे केला त्यांनी. ओके शेप आलेला आहे. डन आमऱ्या तुला तर खाऊ घेऊया. माझा कटिंग बरी जाऊ होय कटिंग बघा सूर्य एक धार काढून हाडलेली आहे त्याला नाही नाही का गो मॅड झाले काय गो सूर्य एक तेल लावचं असतं मेले. कोणी सांगला होय गो बाई कोणी सांगला तसा अगो चिकट ना नाही मग म्हणून. हां अशा प्रकारे कटिंग करून घेऊ आहे बघा. तुमका होय त्या आकारात तुम्ही करू शकता. आम्ही कसल्या गो ट्रायंगल मग स्क्वेअर स्क्वेअर मध्ये करून घेतलो. ह्या बघा ह्या अशा प्रकारे आडव्या पण कट करून घेऊ. ह्या बघा आडव्या आहेत आणि ह्या माका दिसणार नाही. ओके डन डन भाई डन. ह्याचं सगळं कट करून घेऊया. तर मंडळींनो आपली फायनली कापा झालेली असं बघू शकताय तुम्ही मस्तपैकी. तर मंडळींनो आपली कापा बनवून झालेली असतात आणि टाईम झालो करेक्ट इतको 9:08 झाली आहेत. सो आपण चाललो आता घराक. थोडे नाटक चालू आहे हा तुमका दिसतं ना देऊळ आहे थोडे. ओ काका चला ओ खायले काय चला बाय बाय. कशी दे येस अमृता आपल्या सोडू घेता वरती पप्पा येतात आपल्याला.